पनीर म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचं. घरी करा किंवा बाहेर जरी आपण जेवायला गेलो तरी न चुकता पनीरची एखादी तरी डिश ऑर्डर केली जाते. तर आज माझ्या पद्धतीने पनीरची ही भाजी बनवत आहोत. बनवायला खूप सोपी आहे. कुठल्याही जास्तही भरमसाठ साहित्य न घालता लिमिटेड साहित्यामध्ये एकदम हॉटेलसारखी चवीला होणारी भाजी आपण बनवत आहोत. तर सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इथं पाव किलो पनीर घेतलेलं आहे आणि हे असे उभे पीसेसमध्ये हे कट केलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडीशी आपण पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि 2 चिमूट इथं मीठ टाकलेलं आहे. ती दाखवायचं राहून गेलेलं आहे आणि या पद्धतीने हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. असं टॉस केलं म्हणजे सगळीकडे हे धनाजिरा पावडर आणि लाल तिखट लागलं जातं. आता हे असं साईडला ठेवूया आणि आपण भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि 3 मीडियम साईजचे कांदे असे उभे कापून याच्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर कांदे इथे हलकेसे मऊ व्हायला लागले की आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या. तर ते देखील याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. कांद्याचा कलर चेंज होईल इथपर्यंत आपल्याला हे परतून नाही घ्यायचं आहे. कांदा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो टाकायचे आहेत आणि लगेचच टाकणारा थोडंसं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजले जातील. तर मिक्स करूया. 1.5 ते 2 मिनिट टोमॅटो परतून घेतलेले आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे देठांसहित आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. कलर छान येतो आणि कमी तिखट आहे. तर ही देखील मिक्स करून घेऊया. मसाल्यामध्ये तुम्ही एखादी हिरवी मिरची देखील टाकू शकता. तर सगळं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला पॅन कवर करायची आहे आणि 4 ते 5 मिनिट मी हे सगळं शिजवून घेतलेलं आहे आणि टोमॅटो एकदम मऊसूद असे झालेले आहे. एकदम हे गळालेले आहे. तिथे पाहू शकता. आता हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे. तर मसाला थंड होत आहे तोपर्यंत पनीर जे आहे ना आपण फ्राय करून घेऊया. एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल गरम केलेले आहे आणि त्याच्यामध्ये पनीरचे हे पीसेस असे ठेवलेले आहेत. गॅसची फ्लेम इथे मी मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेली आहे. या पद्धतीने कढईमध्ये हे टॉस करून सगळ्या बाजूने असे हे परतून घेत आहे. एकदम 2 ते 3 मिनटासाठी मी हे फक्त असं परतून घेतलेलं आहे. सगळीकडं मसाल्याचं तेलाचं व्यवस्थित असं कोटिंग झालेलं आहे आणि फ्राय देखील झालेलं आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे. पनीर जास्त वेळ फ्राय झालं तर ते कडक होतं आणि त्यातला सॉफ्टनेस पूर्ण निघून जातो. तर पनीर फ्राय करून झालेलं आहे आणि मसालाही थंड झाल्याच्या नंतर पूर्णपणे वाटून झालेला आहे. ग्रेव्ही एकदम थिक व्हावी आणि एकसारखी व्हावी म्हणून काय करायचं आहे, या मसाल्यामध्ये 1 क्यूब पनीरचा वाटून घ्यायचा आहे. एकदम स्मूथ असा वाटला जातो आणि ग्रेव्हीची टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान येतं. तर एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये हा वाटण केलेला जो आपला मसाला आहे तो टाकलेला आहे. बाकी कुठलाही कांदा वगैरे काही टाकलेलं नाही आहे. फक्त वाटण केलेला हा मसाला टाकलेला आहे. तर मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे जळता कामा नये आणि सगळीकडनं व्यवस्थित परतला जावा. तर गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि लगेचच याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून परतून घेणार आहोत. 2 चिमूट हिंग घेतलेला आहे. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा पनीर मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आधी देखील मीठ टाकलं होतं, तो अंदाज घेऊन आपण इथे मीठ टाकायचं आहे. तर हे सगळे सुके मसाले टाकूया. व्यवस्थित असे मिक्स करूया आणि चांगले परतून घ्यायचे आहे. तर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि एक चांगली वाफ येतपर्यंत आपण हे चांगलं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. तर मसाला देखील इथे चांगला शिजला जातो. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे आणि टोमॅटो टाकलेला आहे. तर थोडासा बॅलन्ससाठी 2 चिमूट फक्त इथं साखर टाकत आहे. ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी हरकत नाही. पण चव जी आहे ना थोडीशी आंबट आणि त्याला थोडंसं बॅलन्स करायला इथं साखर टाकलेली आहे. तर सगळं हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता टाकणार आहोत गरम पाणी. तर थिकनेस जो आहे भाजीचा पाहायचा आहे आणि त्यानुसार मसाल्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. थोडीशी घट्टसर अशीच ही ग्रेव्ही असते. 7 ते 8 मिनिट आपण झाकण ठेवून चांगली शिजवून घेतलेली आहे. चांगली उकळी आलेली आहे आणि इथं थिकनेस पाहू शकताय. एकदम परफेक्ट असा ग्रेव्हीचा थिकनेस आलेला आहे. तर आता याच्यानंतर जे आपण पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते आपल्याला ॲड करायचं आहे. पनीर टाकल्याच्या नंतर भाजी फार वेळ शिजवून नाही घ्यायची. तर त्यामुळे देखील पनीर जे आहे ना भाजीमधलं कडक होतं. तर 1 ते 2 मिनिट एक उकळी येतपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे.
त्यामुळेच पनीर टाकण्याआधीच चांगलं हे आपण शिजवून घेतलेलं आहे. तर मिक्स करूया. थिकनेस एकदम परफेक्ट आहे आणि दिसायला देखील भाजी एकदम छान अशी दिसत आहे. आता याला उकळी यायला लागली की याच्यामध्ये आपण थोडंसं वरून कसुरी मेथी टाकणार आहोत. चव छान येते. मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम बंद करूया. भाजी दिसायला एकदम मस्त अशी दिसत आहे आणि चवीला देखील तितकीच छान होते ही भाजी. आणि याच्याबरोबर केलेल्या आहेत मी गव्हाच्या रोट्या. तर त्याचा व्हिडिओ देखील ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर गव्हाची रोटी कशी बनवायची हे तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये पाहू शकाल, किंवा चपातीबरोबर देखील तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.